चिवतायचा चालू होता वही पेन घेऊन अभ्यास, आणि जे चिवतायला हवंय ना तेच दादूला पण हवं असतं, त्यामुळे दोघांची भांडणं चालू होती. पण ही चिवताय कुणाला ऐकते वितवा, दिलंच नाही शेवटी. मग काय दादू लगेच मामाच्या कुशीमध्ये जाऊन चिमणीचं नाव सांगत होतं. नशीब बाबा जुई लेकरं नाही झाली, नाही तर काय खरं नव्हतं. आणि मी नेमकी झोपली ना की पार्सलवाले येतात, मग काय झोपेतनच उठून जावं लागतं. आता पुढच्या महिन्यात फिरायची ट्रिप आहे, त्यामुळे ट्रिपचेच पार्सल जास्त आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचं पार्सल म्हणजे हे चिवतायसाठी मागवलेलं आहे वाफेची मशीन, जी कशी वापरायची असते ना ते सुद्धा चिवतायला माहित आहे. ही मशीन मला फक्त 200 रुपयालाच पडली, आणि ही मला आवडली कारण का आपण ट्रॅव्हल मध्ये ही घेऊन जाऊ शकतो, कारण का ह्याला शेल सुद्धा चालतात आणि चार्जिंग सुद्धा. आणि अजून एक पार्सल मागवलं होतं तो म्हणजे हा केकचा टीन. आणि तुम्हाला या प्रोडक्टची लिंक हवी असेल ना तर तुम्ही कमेंट करू शकता, लिंक पीपी. केकचा टीन आलेला होता, त्यामुळे केक सुद्धा बनवायला घेतला होता. मग काय केक शिजायला ठेवून दिला आणि नंतर गेलो मार्गशीर्षच्या पूजेला, कारण आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता, त्यामुळे हळदी कुंकवासाठी सगळ्यांच्या घरी आमंत्रण असते. मग काय आधी गौरी आईच्या घरी जाऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला आणि नंतर गेलो चिमणीच्या आत्तीच्या घरी. तिथं सुद्धा मस्त अशी पूजा मांडलेली होती. चिवताय मात्र ना लक्ष देऊन बघत होती की ही आत्ती नेमकं करायले काय, कारण तिच्यासाठी सगळ्या गोष्टी ना नवीनच होत्या, त्यामुळे तिचं रिॲक्शन काही वेगळंच होतं नाही का. तर तिथलं सगळं उरकून ना पुन्हा घरी निघून आलो आणि भांड्याचा राडा पडला होता तो घेतला घासायला. आणि केक सुद्धा झालेला होता, म्हटलं तो बघावा आता कसा झालाय कसा नाही. व्यवस्थित झालेला होता आणि कट केल्यानंतर सुद्धा मस्त निघाला. आता ह्या केकची रेसिपी सुद्धा ना मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करते. तसा हा रव्याचा केक होता, त्यामुळे चिमणीला सुद्धा चारला. आणि केक एवढा भारी झाला होता की केक खाऊन चिवताय लगेच झोपी गेली. मग काय ती झोपली की खरे उद्योग माझे चालू होतात. ती झोपलेली बघून ना लगेच थोबाड धुवून घेतला आणि एक मास्क आणला होता थोबाडाला लावायला, तोच घेतला फोडून. तसा हा फक्त 15-20 मिनिटच थोबाडाला लावतेत, पण मला चिमणीमुळे तेवढा सुद्धा वेळ भेटत नाही दिवसा, म्हणूनच रात्रीच माझं असं काही काम चालू होतं. आणि चिमणी जागे असताना जर तिनं मला असं बघितलं असतं ना पक्का मला मारला असतं, कारण घाबरत बिबरत तर आमच्या मॅडम नाहीत. मग काय मास्क कसा बसा तोंडाला लावून घेतला, पुतळा असल्यावर थोडीफार ऍक्टिंग सुद्धा केली. चला मग बाय.